नमस्कार मित्रहो. उद्या 12 जानेवारी स्वामी विवेकानंदांचा जन्मदिन. स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 झालेला होता. अवघं 39 वर्ष वय ज्यांना लाभलं असे ते थोर स्वामी विवेकानंद या देशामध्ये एक प्रबोधनाची पहाट घेऊन आले. ग्लानी आलेल्या देशाला, ग्लानी आलेल्या धर्माला जागवण्याचं कार्य त्यांनी केलं. आपल्याला विदित आहेच की शिकागो येथे 11 सप्टेंबर 1893 विश्व सर्व धर्म परिषद भरलेली होती आणि तिथे त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका या लोकप्रिय वाक्याने सुरुवात केलेली होती आणि तब्बल 2.5 ते 3 मिनिटापर्यंत सर्व श्रोते उभे राहून टाळ्या वाजत होते. असा हा सन्मान त्या धर्मपरिषदेमध्ये इतरांच्या वाटेला आलेला नव्हता. एक प्रोटोकॉल म्हणून टाळ्या वाजवणं, चांगलं भाषण झालं म्हणणं हा भाग वेगळा, परंतु उत्स्फूर्तपणे उभं राहून स्टँडिंग ओव्हेशन ज्याला म्हणतो आजच्या भाषेमध्ये आपण, तब्बल 2.5 ते 3 मिनिटापेक्षाही जास्त कालावधी टाळ्या अखंड वाजत होत्या. त्या धर्मसंसदेला हे नवीन होतं की कुणीतरी व्यक्ती सर्वांना उद्देशून माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका हेही म्हणू शकतो. कारण अनेक वक्त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये, वक्तव्यामध्ये ते ज्या धर्माचे प्रतिनिधी म्हणून तेथे आलेले होते त्या धर्माबद्दल फार काही सांगत होते, परंतु हा पहिला व्यक्ती होता ज्याने आपल्या धर्माला बाजूला ठेवून सर्वप्रथम सर्वांना बहीण आणि भाऊ या संबोधनाने, या नात्याने साथ घातली आणि हे तिथे जमलेल्या सर्व श्रोत्यांच्या अंतःकरणाला जाऊन भिडलं आणि एका क्षणामध्ये स्वामी विवेकानंद संपूर्ण जगाच्या गळ्यातले ते ताईत झाले. कारण दुसऱ्या दिवशी संपूर्ण जगभरातील वर्तमानपत्र, अमेरिकेतील वर्तमानपत्र स्वामी विवेकानंदांच्या भाषणांची स्तुती करत होते. स्वामीजी आपल्या भाषणामध्ये पुढे म्हणाले की तुम्ही जे माझं स्वागत इथं केलेलं आहे त्यामुळे मी भारावून गेलेलो आहे आणि मी तुमचे आभार मानतो. अगदी प्राचीन परंपरा असलेल्या साधूंच्या देशातून मी आलो, त्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. सर्व धर्मांची जननी असलेल्या हिंदू धर्माच्या वतीने मी आपला आभार मानतो. भारतासारख्या अनेक समुदाय, अनेक जाती, अनेक पंथ असलेल्या नागरिकांच्या वतीने, जनतेच्या वतीने मी आपला आभार मानतो. पहिला दिवस होता, ओळख करून द्यायची होती, इंट्रोडक्शन स्पीच होतं, त्यामुळे त्यांनी सर्वांचं आभार मानलं आणि त्या आभारातूनच आपला परिचय करून दिला आणि त्याने एक नारा दिला जवळपास, गर्व से कहो हम हिंदू आहे. स्वामीजींनी सांगितलं की आम्ही हिंदू आहोत. हिंदू म्हणजे कोण? हिंदू म्हणजे युनिव्हर्सल टॉलरंट, युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स ज्यांच्याकडे आहे तो हिंदू. परंतु आम्ही टॉलरंट आहोत याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत असं नाही.
युनिव्हर्सल ॲक्सेप्टन्स मानतो, सर्वसमावेशकता मानतो आम्ही, म्हणून आम्ही टॉलरंट आहोत. अन्यथा आम्ही झिरो टॉलरंट आहोत. जगामध्ये जिथे जिथे विध्वंस झाला, संस्कृतींचा, धर्माचा, देशांचा जिथे जिथे नाश झाला, त्या अन्यायामध्ये जे पीडित झाले त्यांना आमच्या देशाने आश्रय दिला. त्यांनी कसल्याही प्रकारची तमा बाळगता सांगितलं की रोमन साम्राज्याने ज्यांना ज्यांना त्रास दिला ते सर्व लोक भारतामध्ये आश्रित आले. त्यांचं आम्ही पालन पोषण केलं. त्यांच्या धार्मिक स्थळांना, त्यांच्या चिन्हांना आम्ही सन्मान दिला. त्यामुळे हा धर्म एकमेव धर्म आहे. बाकीचे सर्व पंथ आहेत. हिंदू धर्माची स्थापना कोण केली? प्रत्यक्ष ईश्वरानेच केली. त्याचा संस्थापक कोणी नाही. वेद, उपनिषदे, शास्त्रे, भगवद्गीता इत्यादी सारखे महान ग्रंथ आमच्या देशामध्ये आहेत. पुराणं ही देखील आमच्या देशामध्ये आहेत. आणि त्या देशाचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आलो आहे, असं त्याने आरंभाचं भाषण केलं. आणि मग पुढे त्यांचे त्या धर्मपरिषदेमध्ये पुढे लागोपाठ 5 भाषणं झाली. त्या 5 भाषणामध्ये हिंदू धर्माचं स्वरूप, हिंदू धर्माची महानता त्यांनी समजावून सांगितली. हिंदू धर्माचं जे तत्त्वज्ञान आहे, वेदांत ज्याला म्हणतो आपण, ते वेदांत म्हणजे काय हे सर्वांना सांगितलं. सर्वसमावेशकता म्हणजे काय आणि युनिव्हर्सल टॉलरन्स म्हणजे काय हे समजावून सांगितलं. आणि त्याचबरोबर आम्ही सर्व जगातले जेवढे धर्म आहे त्या धर्माला आम्ही आदरयुक्तच पाहतो. कारण ह्या जगामध्ये जेवढ्या नद्या आहेत, ह्या सर्व नद्या शेवटी जाऊन समुद्रालाच मिळतात. त्याप्रमाणे हे नद्याप्रमाणे वेगवेगळे धर्म आहेत. काहींचे मार्ग सरळ आहेत, काहींचे मार्ग वक्र आहेत, परंतु ते अंतिमतः समुद्रालाच मिळतात. त्याप्रमाणे हे सर्व धर्म एकाच परमात्म्याला मानतात. त्यामुळे आम्हाला या धर्मांच्या बद्दल कसल्याही प्रकारचा द्वेष वाटत नाही. परंतु काही पंथ, काही तथाकथित धर्म हे जेव्हा मानवतेच्या विरुद्ध उठतात तेव्हा आम्ही झिरो टॉलरन्स होतो, झिरो टॉलरंट होतो. याप्रमाणे त्या सर्वधर्म परिषदेमध्ये, विश्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचा झेंडा रोवला आणि विश्वविजय प्राप्त झाल्याप्रमाणे ते भारतामध्ये आले. मद्रासमध्ये, आजच्या चेन्नईमध्ये इतका प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचं स्वागत झालं, त्या स्वागताला तुलनाच नाही. एखाद्या जगज्जेत्या सम्राटाप्रमाणे त्यांचं स्वागत करण्यात आलं. पायघड्या घालणे, रेड कार्पेट अंथरणे, फुलांचा वर्षाव होणे, सर्व प्रकारच्या पद्धतीने त्यांचं स्वागत झालं. स्वामी विवेकानंद हे एक संन्यासी होते. ते फक्त संन्यासी नव्हते, तर ते योद्धा संन्यासी होते. योद्धा संन्यासी. त्यांनी त्या विश्वधर्म परिषदेमध्ये कठोपनिषदातलं एक आणि भगवद्गीतेतला एक श्लोक उदाहरणादाखल दिला. कठोपनिषदातला श्लोक हा असा आहे की उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान्न बोधित क्षूरस्य धारा निशिता दुरत्तेया दुर्ग यथस्थ कवयो वदंती. उठा, जागे व्हा आणि आपलं लक्ष
जोपर्यंत आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत प्रयत्न करीत राहा, चालत राहा. आपल्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या. प्राप्य वरांना बोधित. ज्यांच्याकडून शक्य आहे त्या सर्वांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घ्या. हा मार्ग कसा आहे? सुरीच्या धारेसारखा आहे. अशी धारा ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरून चालत जायचं. कठीण मार्ग आहे, परंतु तुम्ही डगमगून जाऊ नका, प्रयत्न सोडू नका. आपलं गंतव्य, आपलं लक्ष साध्य होईपर्यंत तुम्ही प्रयत्न करीत राहा आणि चालत राहा. भारतीय प्रबोधनाची ही सुरुवात स्वामी विवेकानंदांनी सुरुवात केली. नसता भारतीय माणूस स्वतःला गुलाम समजत असे. एक न्यूनगंड होता त्याच्यामध्ये. आपला धर्म, आपल्या धर्मामध्ये ज्या काही परंपरा आहे त्यांना इतर लोक नावे ठेवतात. यामुळे तो आत्मग्लानीमध्ये होता. त्याला जाग करण्याचं उद्दिष्ट ते जागृत. उठा, जागे व्हा, असं म्हणून भारतीय समाजाला त्यांनी जाग केलं. दुसरा श्लोक गीतेतला होता, 18व्या अध्यायातला. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचि. जे काही मनामध्ये धर्म अधर्म याच्या बाबतीतल्या ज्या कल्पना आहेत सगळ्या सोडून द्या. किंबहुना पारंपरिक धर्माचा सुद्धा थोडा काळपर्यंत बाजूला ठेवण्याचं कार्य करा. आपल्या देशात मानत असलेले हे 33 कोटी देव, ज्यांची आपण पूजा करतात, जगातले देखील जे विविध देशातले जे देव आहेत त्या सर्वांची देखील आपण पूजा करत असाल, मानत असाल, हे सर्व 1-2 वर्षासाठी बाजूला ठेवा आणि आपलं राष्ट्र, भारत राष्ट्र हीच खरी देवता आहे आणि त्या देवतेची पूजा म्हणजे या देशातील जे गोरगरीब जनता आहे त्यांची सेवा करणं हा धर्म आहे असं माना. प्रचंड मोठ्या संख्येने युवक त्या ठिकाणी जमलेला होता. त्या युवकांना उद्देशून प्रेरक असं भाषण त्यांनी केलं. युवकाबद्दलची कल्पना म्हणजे काय असते? युवक हा उत्साही असतो, त्याच्यामध्ये चैतन्य असतं, परिश्रम करण्याची त्याची तयारी असते, तो सतत संघर्ष करत असतो, स्ट्रगल करत असतो, संघर्ष करत असतो. तो आशा कधी सोडत नाही. तो आशावादी असतो, आदर्शवादी असतो, कवी मनाचा असतो, हळवा असतो, परंतु थोडा संभ्रमितही असतो. काय करावं, काय करू नये या बाबतीमध्ये त्याला संभ्रम असतो, दिशाही नसतो, त्याला दिशा सापडलेली नसते. विश्वास कुणावर ठेवावा, विश्वास कुणावर ठेवू नये याच्या बाबतीमध्येही तो संभ्रमित असतो. संपूर्ण जग बदलून टाकण्याची त्याची आकांक्षा असते आणि तो प्रयत्नवादी असतो, सतत प्रयत्न करीत असतो. असा जो व्यक्ती असतो तो तरुण असतो, मग त्याला वयाचं बंधन नाही. तरुणपणाचं वय असतं, नाही असतं नाही. 40 वर्षापर्यंतच्या युवकाला तरुण मानलं जातं. परंतु हे जे गुण आहेत, हे गुण जर एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर तो तरुण असतो. आणि स्वामी विवेकानंदांना देखील 40 वर्षापेक्षा कमी, 39 वर्ष 5 महिने काही दिवस अशा प्रकारे त्यांना आयुष्य मिळालेलं होतं. आणि ह्या आयुष्यामध्ये त्यांनी ह्या संपूर्ण गुणांचा अनुभव घेतलेला होता. याप्रमाणे त्याने आपल्या गुणांचं संवर्धन केलं होतं, त्याप्रमाणे त्याने मार्गदर्शन केलं होतं. तेव्हा युवकांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत. या मुद्द्यांचा अतिशय खोलवर विचार केला पाहिजे. त्यांनी पहिला मुद्दा मांडला की तुम्ही इमोशनल होऊ नका, भावनाप्रधान होऊ नका, भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही वाहवत जाऊ नका.
तुमच्या मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात त्या भावना तुम्हाला दिशाहीन करतात. त्यामुळे भावना प्रधान होऊ नका, कठोर व्हा. कठोर होऊन निर्णय घ्या. भावना प्रधान होऊन स्वतःचं तुम्ही नुकसान करून घेता. त्यामुळे भावना ज्या आहेत तर त्या बाजूला ठेवा. कारण मन हे चंचल असतं. मन हे भावनेशी निगडीत असतं आणि मन जितकं चंचल तितका भावना प्रधान हळवापणा होतो. भगवद्गीतेमध्ये अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, मन चंचलम कृष्णा प्रमाथी बलवत दृढम तस्याम निग्रहे मन्ये वायुरीव दुष्करम. मन चंचल आहे, श्रीकृष्णाला म्हणतो. हे इतकं मन चंचल आहे, मी एखाद्या ठिकाणी मन लावण्याचा प्रयत्न करतो परंतु ते मी मन लावू शकत नाही, इतकं ते चंचल आहे. आणि हे इतकं चंचल आहे की एखाद्या वायूला आपल्या मुठीमध्ये धरून ठेवणं इतकं कठीण आहे. मन चंचलम कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. श्रीकृष्ण हसतात आणि त्यांना उत्तर देतात. पहा, भगवद्गीतेमध्ये अनेक ठिकाणी विनोदाचे प्रसंग आहेत, ते शोधावे लागतात. इथे देखील श्रीकृष्ण एक छोटासा विनोद करतात. असंशयम महाबाहो मन दुर्निग्रहम चंचलम. मनो दुर्निग्रह चंचलम. खरं आहे, हे पराक्रमी महाबाहो अर्जुना, या बाहूंनी तू शत्रूंचं निर्दालन करतो, शत्रूला पराभूत करतो, इतका पराक्रमी वीर आहेस तू. आणि तू जे सांगतोस ते म्हणजे त्याच्याबद्दल मला काही शंका नाही. असंशयम, मला त्याबद्दल कसल्याही प्रकारचे संशय करण्याचं काही कारण नाही. आता इथं विनोद होतो. पुढच्या ओळीत काय म्हणतात ते श्रीकृष्ण, अभ्यासेन कौंतेय तू, अभ्यासेन कौंतेय तू वैराग्येन, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येनच ग्रह्यते. की हे बाळा, सुरुवातीला पहिल्या ओळीमध्ये काय म्हटलं, महाबाहू, पराक्रमी, वीर, बलवान, त्याला फुगवलं. तू जे म्हणतोस ते बरोबर आहे, मला काही त्याच्याबद्दल शंका नाही. पण पुढच्या वेळेस काय म्हणतात, अभ्यासेन तू कौंतेय तू, अभ्यासेन कौंतेय तू, कौंतेय कुंतीच्या बाळा. म्हणजे सुरुवातीला वीर म्हणलं, आता बाळ म्हणलं. अभ्यास कर. अभ्यास केल्यामुळे तुला हे जे मन आहे अतिशय दुर्निग्रह ज्याला म्हणतो, ते सुद्धा तुला वैराग्य प्राप्त होईल, तुझं मन स्थिर होईल. भगवद्गीतेचा संदर्भ दिला विवेकानंदांनी की तुम्ही भावना प्रधान होऊ नका, मन चंचल वृत्तीचे राहू नका, स्थिर बुद्धीने कार्य करा. मनाची स्थिरता आली पाहिजे. कुठलंही कार्य करत असताना टू बी ऑर नॉट टू बी हे तर पुढे आहेच, परंतु की त्याला आपण ठीक आहे, चंचल मनाने कार्य करू नका, भावना प्रधान होऊ नका. हा पहिला मंत्र त्याने सांगितला. मंत्र म्हणजे त्याने तो विचार सांगितला आपला. आणि दुसरा विचार सांगितला की तुम्ही जे करता ते दिशाहीन पद्धतीनं करू नका. त्याला तत्त्वज्ञानाची अधिष्ठान जोडा, तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान जोडा, तत्त्वज्ञानाला जोडा. तुमचं कार्य, तुमच्या विचाराला तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान असलं पाहिजे. तुमचा जो व्यवहार आहे त्याला तत्त्वाची जोड दिली पाहिजे. भगवद्गीतेमध्ये ते सांगितलेलं आहे की व्यावसायिक बुद्धी आणि निश्चयात्मक बुद्धी, ज्ञानयोग आणि कर्मयोग किंवा सांख्ययोग आणि कर्मयोग. सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग म्हणजे बुद्धियोग. ह्या दोन्हींचं
जोड घातली पाहिजे. तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान असलं पाहिजे आपल्या विचाराला आणि कार्याला, तरच ते दिशा त्या कार्याला मिळू शकते. ते विचाराला दिशा मिळते. जर तत्त्वज्ञान नसेल तर त्याला काही उपयोग नाही, दिशा होऊन जाईल. तुम्ही काय करताय तुमचं तुम्हाला कळणार नाही, कुठंपर्यंत पोहोचला तुमचं तुम्हाला कळणार नाही आणि समस्या निर्माण होईल. तुमचं लक्ष आणि साध्य याच्यामध्ये फार मोठी तफावत निर्माण होईल आणि ही तफावत म्हणजे समस्या असते. आपण जे निश्चित केलेलं लक्ष्य असतं आणि आपण जे साधलेलं असतं साध्य, या दोन्हीमध्ये जे अंतर असतं त्याला समस्या म्हणतात. उदाहरणार्थ समजा एखाद्या विद्यार्थ्याला 100 मार्क घ्यायचे, त्याचं लक्ष काय असणार? 100 मार्क. नाही, माझा अभ्यास थोडासा कमी झाला, 80 मार्क, 90 मार्क आणि मिळाले किती? 65 मार्क. आता 65 आणि 90, 25 मार्काचा फरक पडला, ही समस्या आहे. का कमी मिळाले 25 मार्क? ही समस्या. मग त्याचा शोध घ्या, समस्येचं समाधान कसं करता येईल. आता होऊन गेलेली घटना आहे, परंतु ही जी समस्या आहे ती कायम राहिली. त्यामुळे आपलं लक्ष जे आहे ते लक्ष गाठण्यासाठी तत्त्वज्ञानाची जोड असणं आवश्यक आहे. तत्त्वज्ञान, साधन, ज्या गोष्टी आहेत कार्य करण्यासाठी, जी 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत किंवा अधिष्ठान आहे, कर्ता आहे, करण आहे, प्रयत्न आहे आणि ती पूर्णपणे सिच्युएशनमध्ये, त्या सिच्युएशनमध्ये अशी सिच्युएशन निर्माण केली पाहिजे की त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळालं पाहिजे. त्याच दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. अनेक प्रयत्न असतात, एकच प्रयत्नामध्ये काही यश मिळत नाही. अनेक पद्धती असतात, अनेक साधनं असतात. त्यापैकी योग्य साधन निवडायचं, योग्य पद्धती निवडायची, योग्य प्रमाणे परिस्थिती निर्माण करायची, सिच्युएशन निर्माण करायची आणि यश मिळवायचं. त्यामुळे तुम्ही तुमच्या कृतीला, तुमच्या विचाराला तत्त्वज्ञानाची जोड द्या. हा दुसरा मुद्दा सांगितला. तिसरा मुद्दा आहे की कुठलंही कार्य करत असताना धरसोड वृत्ती करू नका. धरसोड वृत्ती, एकदा साध्य निश्चित झालेलं आहे ना, लक्ष निश्चित झालेलं आहे ना, मग त्या लक्षावर एकाग्रता निर्माण करा. त्याच्यावरच, त्या लक्षावरच ध्यान असलं पाहिजे. ते ध्यान त्यातून हटलं नाही पाहिजे. ते ध्यान हटलं नाही पाहिजे. एकाग्रता, एकाग्रतेमुळेच तुमचं लक्ष साध्य होईल, अन्यथा होणार नाही. त्यामुळे एकाग्रता ही अत्यंत महत्त्वाची आहे. कुठलंही कार्य पूर्ण होण्यासाठी एकाग्रता असणं आवश्यक आहे. एकाग्रता जर साधली नाही तर कार्य होऊ शकत नाही. कुठलंही कार्य घ्या, साधा खेळा ठोकताना सुद्धा एकाग्र असलं पाहिजे. खेळा ठोकत असताना जर एकाग्रता भंग झाली तर बोटावर हातोडा बसतो, कार्य होत नाही. त्यामुळे एकाग्रता असणं आवश्यक आहे. लक्ष हेच टार्गेट ओरिएंटेड वर्क, ज्याला आपण म्हणतो टार्गेट ओरिएंटेड वर्क. आपलं टार्गेट काय आपल्याला माहीत असलं पाहिजे. टार्गेट आपण अचीव करू शकतो किंवा नाही याचा कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि ते कौशल्य असलं पाहिजे. ती सगळी कौशल्य, आता याला मायक्रो प्लॅनिंग म्हणतात. मायक्रो प्लॅनिंगबद्दल कशाला आपण इथे चर्चा करणार नाही. फक्त एकाग्रतेमुळे हे कार्य होईल. त्यानंतर कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये घाबरून जायचं नाही. कुठल्याही अनेक संकट येतात ना, जीवन संघर्षमय. हे संघर्ष करत असताना संकट येणारच, ते अपेक्षित आहे संकट. तेव्हा ते संकटांना कुठल्याही परिस्थितीमध्ये घाबरायचं नाही. उदाहरणार्थ, तुम्ही जर जंगलामध्ये गेलात, आतवर गेलात जंगलामध्ये आणि अचानक तुमच्या पुढे वाघ येऊन उभा राहिला,
तुम्ही काय करणार आता? तुम्ही काहीच करू शकणार नाही ना. जे काय करायचं ते वाघच करेल. तुम्ही माघारी जाऊ शकत नाही, पळूनही जाऊ शकत नाही, काहीच करू शकत नाही. अशा वेळेस सुद्धा जर तुम्ही खंबीरपणे त्या वाघापुढे उभं राहिलात आणि वाघाच्या नजरेला नजर दिलात, तसूभरी घाबरला नाही, तर वाघसुद्धा तुम्हाला घाबरेल. म्हणजे वाघाला तुमच्या ठिकाणी तुम्ही दिसणारच नाहीत. प्रचंड गजराज दिसेल त्या ठिकाणी आणि तो घाबरून तोच निघून जाईल. गमतीचा भाग आहे. परंतु एक टोकाचं उदाहरण म्हणून आपण याला घेतलं. कुठल्याही संकटामध्ये घाबरायचं नाही. ईश्वरावर श्रद्धा ठेवायची, आपल्यावर श्रद्धा ठेवायची, आपल्यावर विश्वास ठेवायचा, ईश्वरावर विश्वास ठेवायचा आणि घाबरायचं नाही. गीतेमध्ये एक श्लोक येतो याच्या संदर्भामध्ये. मय्येव मन आधस्व मयि बुद्धी निवेशय. मय्येव मन आधस्व मयि बुद्धी निवेशय. निवशेषी मय्येव निवशेषी मय्येव अत. ठीक आहे, पुढचा भाग मला आठवणा गेलेला आहे. ऊर्ध्वन संशय. अत ऊर्ध्वन संशय म्हणजे तू माझ्यावर विश्वास ठेव. 12व्या अध्यायातला 8वा श्लोक आहे. तर माझ्यावर विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव, घाबरू नकोस आणि कार्य कर. अंतिमता तुला यश मिळेल. अंतिमता तुला यश मिळेल. हे आता मुमुक्षूच्या बाबतीमध्ये की तू माझ्यावर जर विश्वास ठेवलास तर तू शेवटी मलाच प्राप्त होशील. त्यामुळे घाबरू नको. स्वतःवरचा विश्वास, कॉन्फिडन्स अत्यंत महत्त्वाचं. लॅक ऑफ कॉन्फिडन्स झालं की कार्य होत नाही. लॅक ऑफ कॉन्फिडन्समुळे कार्याचा नाश होईल. त्यामुळे विश्वास, स्वतःवरचा आणि ईश्वरावरचा विश्वास. पहा, ईश्वरावर विश्वास ठेवल्याशिवाय कोणतेही कार्य होत नाही. तुम्हाला ईश्वर दिसो न दिसो काही असेल, परंतु ईश्वरावर विश्वास ठेवल्याशिवाय, धर्माचं आचरण केल्याशिवाय तुमचं कार्य होऊ शकत नाही. विवेकानंदांनी हे वेळोवेळी सांगितलेलं आहे. त्या मद्रासच्या युवकांच्या समोरच्या भाषणामध्ये हेच मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. विवेकानंद हे आध्यात्मिक वृत्तीचे होते, स्पिरिच्युअल होते. वेद उपनिषदांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. रामायण महाभारतानं तोंडपाठ होती. विशेष म्हणजे वेदांत हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्याचबरोबर बुद्ध हे सुद्धा त्यांचा एक आवडीचा विषय होता. बुद्धांच्या विचारांचा परिणाम त्यांच्यावर होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवद्गीता आणि वेदांत हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही त्या अप्रोचने ते सांगायचे. आपण हे सगळं झाले. कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे, घाबरायचं नाही, भावना प्रधान व्हायचं नाही. परंतु आत्ता मी म्हटलं की धर्माचं आचरण केलं पाहिजे. धर्माचं आचरण म्हणजे काय? सत्यम वद धर्मम चर. सत्य बोलणं हाच धर्म आहे. आणि राष्ट्राची सेवा करणं. राष्ट्र म्हणजे ईश्वर आहे. राष्ट्रातील जनता त्यांची सेवा करणं म्हणजे ईश्वराची सेवा आहे. हा धर्म आहे. त्यांनी धर्माबद्दल व्याख्या केली अशी की ब्रह्म आणि आत्म. जिथे ब्रह्म आहे, ब्रह्म म्हणजे हे संपूर्ण ब्रह्मांड, इनफायनिट, आणि आत्म म्हणजे स्वतः, सेल्फ रिअलायझेशन म्हणजे फायनिट. इनफायनेट आणि फायनेट. तसं आत्म्याचा हे थांग लागत नाही, त्यामुळे ते सुद्धा इनफायनेटच आहे.
आणि मग पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. त्या परमात्मा इन्फायनेटचं आणि ह्या फायनेट किंवा इन्फायनेटचं दोघांचं काय व्हायला पाहिजे, एकमेकांना भेट झाली पाहिजे, तरच त्याला मोक्ष म्हणतात. आणि मोक्षाचा मार्ग हा धर्माचं आचरण, ईश्वरावर विश्वास, स्वतःमध्ये कॉन्फिडन्स, ह्या 2 गोष्टी असल्या पाहिजेत. 2-3 ज्या काही गोष्टी असतील तर त्या. सत्य बोलणे हा सर्वात कठीण साधन आहे. सर्वात कठीण साधन. सत्य बोलण्याचं साहस असलं पाहिजे. तुम्ही जर सत्य बोलला नाहीत, असत्य बोललात, तर तुम्ही अधर्माचं आचरण झालं. तुमच्या कार्यामध्ये तुमच्यावरचा विश्वास लोकांचा उडेल. किंवा हा मनुष्य सत्य बोलत नाही, याच्यावर विश्वास कसा ठेवावा. त्यामुळे सत्य बोलण्याचं साहस तुमच्या अंगी असलं पाहिजे. हा एक मंत्र त्याने सांगितला. हे 5 मंत्र झाले. आणि आता 6वा मंत्र. 6वा मंत्र असा आहे की नैष्टिक ब्रह्मचर्य पालन केलं पाहिजे. नैष्टिक ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे संयम, आचरणातील संयम. यम नियम आचरणातील संयम म्हणजे ब्रह्मचर्य. हे ब्रह्मचर्य 14 प्रकारचे असू शकतात. आपल्याकडे ब्रह्मचर्य म्हणलं की लैंगिक जीवन हे समजलं जातं, परंतु योगशास्त्रामध्ये त्याला प्रत्याहार म्हटलेलं आहे. प्रत्याहार बाह्येंद्रिय आणि अंतःकरण. बाह्येंद्रिय 10, बाह्येंद्रिय ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 5, ही 10 बाह्येंद्रिय, त्याला बहिरंग साधनाही म्हणतात. आणि अंतरंग. अंतरंग म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, ही 4 अंतरंग साधनं म्हणतात त्याला. तर याचा प्रत्याहार, याच्यावर संयम, दृढ संयम म्हणजे नैष्टिक ब्रह्मचर्य. जर तुम्ही 6 मुद्दे पाळला तर तुम्ही तुमच्या कार्यामध्ये यशस्वी व्हाल. विवेकानंद असं म्हणायचे की मला 1000 कमिटेड, आपल्या कार्याला बांधून घेतलेले, कमिटेड, विचलित न होणारे, कमिटेड, एकदा संकल्प घेतल्यानंतर तो संकल्प न मोडणारे, कमिटेड, असे जर 1000 युवक मला जर दिले तर हा संपूर्ण देश पूर्वीच्या वैभवाला मला नेता येईल. या देशाचं जे प्राचीन वैभव आहे त्याच्यामध्ये मग अध्यात्म आलं, राजकारण आलं, अर्थकारण आलं, समाजकारण आलं, संस्कृती आली, ज्ञान आलं. ह्या संपूर्ण गोष्टीमध्ये जगामध्ये सर्वश्रेष्ठ हा देश होता. म्हणून तर याला आर्यावर्त म्हणतात. आर्य म्हणजे श्रेष्ठ. आर्य हे विशेष आहे. आर्य हे कोणा जातीचं वंशाचं नाव नाही. आर्य म्हणजे श्रेष्ठ. आपल्या कर्माने, आपल्या धर्माचरणाने, सद्गुणाने, सदाचाराने जे श्रेष्ठ ठरले त्यांना आर्य म्हणतात. बुद्धाने देखील त्यांचे जे 4 सत्य त्यांनी सांगितले त्यांना देखील ते आर्य सत्य म्हटलेलं आहे. हे हेतू, हान आणि हानोपाय, हे जे 4 सत्य आहेत त्यांनी सांगितलेले की ह्या जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे का, दुःख नाहीसं होऊ शकतं आणि दुःख नाहीसे करण्याचे साधन आहे. हे 4 सत्य, हेय, हेतू, हान आणि हानोपाय, हे 4 आर्य सत्य. आर्य श्रेष्ठ म्हणजे आर्य म्हणजे श्रेष्ठ. आर्य म्हणजे बुद्धीने श्रेष्ठ, ज्ञानाने श्रेष्ठ, कर्माने श्रेष्ठ, सदाचाराने श्रेष्ठ, दिलेलं वचन पाळणारा, वचनभंग न होऊ देणारा, सर्वांना मदत करणारा. गीतेमध्ये त्यांचे सदाचाराचे, सद्गुणाचे फार सुंदर वर्णन आहे की जो शेवटचा माणूस जेवल्याशिवाय आपण जेवणार नाही, अन्न ग्रहण करणार नाही, त्याला यज्ञ म्हणतात ना. यज्ञ म्हणजे काय असतं? आपल्या जवळचा जो शेवटचा माणूस, प्रत्येक माणूस हा जेवला पाहिजे, अन्न ग्रहण केलं पाहिजे, नंतर मग यज्ञश्रेष्ठ तो जो घेईल
तो सदाचारी, सद्गुणी. अन्यथा त्याला चोर म्हटलेलं आहे गीतेने, स्तेन असं म्हटलेलं आहे. त्यामुळे नैष्टिक ब्रह्मचर्य हे 14 प्रकारचे, त्याला आपण प्रत्याहार म्हणतो. आणि या सर्व 6 मुद्द्याला जो कमिटेड आहे असा युवक जर देशासाठी सर्वस्व बाजूला ठेवून फक्त देशासाठी जगायला मरायला तयार असेल, असे 1000. आता काही राष्ट्रीय संघटना आहेत, त्या कमिटेड आहेत, प्रयत्न करत आहेत. ह्या प्रयत्न करत असताना विवेकानंदांनी आणखीन एक त्रिसूत्र सांगितलं, हेड, हर्ट अँड हँड. आपण प्रथम हँड घेऊ. हँड सकाळी उठल्याबरोबर आपण करतो, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंद, प्रभाते करदर्शनम. काय आहे? कराग्रे वसते लक्ष्मी. ह्या बोटामध्ये, कराग्रे बोट आहेत नाही, ह्या बोटामध्ये लक्ष्मी आहे का? होय. कारण याला पाणीवाद असं म्हटलेलं. पाणी म्हणजे हात, पाणीवाद. परमेश्वराने तुम्हाला जे सामर्थ्य दिलेलं आहे ह्या हाताच्या माध्यमातून दिलेलं आहे. ह्या हातामुळे तुम्ही कोणतंही काम करू शकता. ह्या हाताची रचना मोठी मजेशीर आहे. 5ही बोटं समान नाहीत, परंतु 5ही बोटांची मूठ आवळल्यानंतर ते सर्व बोटं एका ठिकाणी येतात. पाणीवाद. कसलंही कौशल्य, कसलंही कर्म तुम्ही या हाताने करू शकता. आणि या हाताने कर्म केल्यानंतर कौशल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होते. म्हणून कराग्रे वसते लक्ष्मी. नुसते बोटाकडे पाहून कराग्रे वसते लक्ष्मी, लक्ष्मी येणार नाही. ह्या हातांचा उपयोग करावा लागेल. ह्या हातांचा उपयोग करावा लागेल, कौशल्यांचा उपयोग करावा लागेल. सृजनशक्ती आहे ती. बोट म्हणजे ही सृजनशक्ती आहे. पाहतोय कराग्रे. आणि करमध्ये सरस्वती. तुम्ही हात उघडा, करमध्ये पुस्तकाचं रूप होतं, म्हणजे पुस्तकाचं प्रतीक आहे. करमध्य हे पुस्तकाचं प्रतीक आहे, ग्रंथाचं प्रतीक आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे. आणि ते तुम्ही ज्ञान मिळवलं, ग्रंथांचा अभ्यास केला, तर आपोआप सरस्वती प्रसन्न होईल ज्ञानाच्या रूपाने. म्हणजे करमध्ये सरस्वती याचा अर्थ कराच्या मध्यभागी ग्रंथ असतो. कर असा उघडून दर्शन घेऊन त्याच्यावर जे रेषा बघून सरस्वती प्राप्त होत नाही. हे संपूर्ण कर असा उघडल्यानंतर ते पुस्तकाचा आकार होतो त्याला. ह्या कराच्या मध्यभागी पुस्तक ठेवून त्या ग्रंथाचा, पुस्तकातील ज्ञानाचा अर्जन केलं पाहिजे, तर सरस्वती प्रसन्न होते. करमूले तू गोविंद. करमूले मनगट शक्ती आहे, ताकद आहे. करमूले तू, कुठल्याही संकटावर जर मात करायचं असेल तर हाच करमूले तू गोविंद. ही बोटं एकत्र आली, मूठ झाली. आणि मुष्टी श्रीकृष्णाचं वैशिष्ट्य आहे. श्रीकृष्ण जेव्हा जेव्हा असुरांचा वध करतात तेव्हा मुष्टी प्रहार करतात. फार कमी वेळा त्यांनी शस्त्र वापरलेलं आहे, परंतु मुष्टी प्रहार कर. कंसाचा वध केला, मुष्टी प्रहार कर. चाणूराचा वध केला, मुष्टी प्रहार करून. अनेक त्यांच्या बालपणामध्ये अनेक वेगवेगळे असुर आले, त्या सर्व असुरांचा वध त्यांनी केला, तो मुष्टी प्रहार करून केला. ही मुष्टी म्हणजे मनगट म्हणजे गोविंद. तर कराग्रे लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये सरस्वती आणि करमूले तू गोविंद. ही ताकद आहे तुमच्यामध्ये. ह्या ताकदीला ओळखलं पाहिजे, तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे. सेल्फ रिअलायझेशन. सेल्फ रिअलायझेशन म्हणजे भौतिक, दैविक, आध्यात्मिक ह्या सर्व पद्धतीने सेल्फ रिअलायझेशन झालं पाहिजे. तरच तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल. तुमच्या मुष्टीला समोरचा शत्रू घाबरला पाहिजे. तसे आपण अहिंसक आहेत, प्रकर्षाने अहिंसक आहात आम्ही. परंतु काय म्हटलेलं आहे? अहिंसा परमो धर्म. अहिंसा परमो धर्म.
धर्महिंसा तथैवच. अहिंसा हा परमधर्म आहे, आमचा त्याच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. परंतु आमच्यावर जेव्हा संकट येईल, आमच्या धर्मावर जेव्हा संकट येईल, तेव्हा ती धर्मासाठी जी केलेली हिंसा आहे ती सुद्धा तशीच परमधर्म आहे. त्यामुळे काय म्हटलं आपण की आम्ही टॉलरंट नाही, आम्ही झिरो टॉलरंट आहेत. आम्ही टॉलरंट का समजलं जातं? कारण आम्ही युनिव्हर्सल ॲक्सेप्टंट, आम्ही ॲक्सेप्टंट आहे. आम्ही सर्वांना सामावून घेतो. कारण धर्म म्हणजे धारण करणे, जोडणे, संपूर्ण जगाला, विश्वाला. कृण्वन्तु मा विश्वार्यं, सर्वांना आर्य करून सोडणं, सुशिक्षित ज्ञानी करून सोडणं, सर्वांना एकत्र जोडणं, हे आमच्या धर्माचं मूळ तत्व आहे. हिंदुइझम म्हणजे दुसरं काय? जोडणे, समाजाला सर्वांना जोडणे. आपल्याला वाटतं की वर्णव्यवस्था ही चिरेबंदी भिंतीसारखी आहे, चिरेबंदी वाड्यासारखी आहे. तसं नाही, ही इंटरडिपेंडंट आहेत. चारही वर्ण हे परस्परांचे इंटरडिपेंडंट आहेत. ते इंटरनल कॉन्फ्लिक्ट नाहीत, परस्परावलंबी आहेत, पूरक आहेत परस्परांशी. ते जोडले गेलेले आहेत. ती कधी काळीची आज आपण त्याला माना न माना हा भाग वेगळा, परंतु कधी काळीची जगामध्ये सर्वांनी मान्य केलेली एक उत्कृष्ट सामाजिक व्यवस्था आहे. आज भलेही त्याला आपण नावं ठेवू, ठीक आहे, परंतु यासारखी व्यवस्था दुसरी आणून दाखवा ना. मागे कम्युनिझमबद्दल आपण बोलत असताना म्हटलं की कम्युनिझममध्ये सुद्धा इक्वॅलिटी करण्याचा प्रयत्न करत असताना इक्वॅलिटी झालेली नाही. कम्युनिझममध्ये सुद्धा 4 वर्ग निर्माण झाले. पहिला वर्ग कम्युनिझमचे शिक्षण देणारा म्हणजेच तथाकथित ब्राह्मणच काय, वैकल्पिक ब्राह्मण म्हणा त्याला वाटल्यास. दुसरा वर्ग सायंटिस्ट. कुठल्याही कम्युनिस्ट राष्ट्रामध्ये जा, कम्युनिझमच्या प्रचारकाला सर्वात जास्त पगार आहे, सर्वात जास्त वेतन मिळतं. त्याच्या खालोखाल वेतन मिळतं ते सायंटिस्टला मिळतं. वास्तव्यात तर सायंटिस्टला जास्त मिळालं पाहिजे, परंतु नाही. त्याने ते कम्युनिझम कार्यकर्त्यांना, नेत्यांना मानलं आणि सायंटिस्टला नंबर दुसरा दिला. तिसरा कोण आहे? सैन्य. त्यांनीही सैन्य, क्षत्रिय. फक्त उलटापालट कुठे झाली? आपल्याकडे क्षत्रिय नंतर वैश्य असं मानलं गेलं. तिथं वैश्य आणि क्षत्रिय. सायंटिस्ट कोण आहेत? वैश्यच आहेत ना. ज्ञानाचा व्यापारच करतात ना ते. निराळे प्रोडक्शन तयार करतात विज्ञान आणि त्याचा व्यापारच करतात ते वैश्यच आहेत. नंबर 2ला त्याने त्याला घेतला आणि तिसरा सैनिकांना घेतला आणि नंबर 4 ज्याला आपण प्रोड्युसर म्हणतो, म्हणजे प्रोडक्शन करणारा, उत्पादक वर्ग म्हणजे कोण? लेबर. त्याला सर्वात कमी पगार. कम्युनिझमचा उदय झालेला होता की लेबर क्रांती, मजूर क्रांती, आणि झालं काय? मजूर हा शेवटीच खालीच राहिला आणि कम्युनिस्ट संपला. तुम्ही पर्याय व्यवस्था द्या कुठलीही. आज देखील कुठल्याही कार्यालयात जा, कुठेही जा, 4 वर्ग आहेतच. प्रथम वर्ग, द्वितीय वर्ग, तिसरा वर्ग, चतुर्थ वर्ग आहेतच. आणि त्यांची कामं त्यांना ती वाटून दिलेलीच आहेत. वैकल्पिक निर्माण केले तुम्ही, एवढं दुसरं काहीच नाही. वैकल्पिक निर्माण केले, ठीक आहे, आपण वैकल्पिक मान्य करू. तर याप्रमाणे ही वर्गव्यवस्था, ही वर्णव्यवस्था, ह्या प्रकारची सामाजिक व्यवस्था ही निर्माण होते. या देशामध्ये एक समृद्ध देश होता. आपण ऐकतो कधी काळी काय, मोगलांच्या येण्याच्या आधीच. मोगल या ठिकाणी आले. मोगलांच्या आधीही काही इस्लामिक सत्ता आली. देश मंदिरे लुटून जाणारा घोरी गजनी, त्याने आपला एक गुलाम इथं सोडला, त्याची सत्ता झाली. आणि मग तिथून पुढे मोगल, इंग्रज वगैरे आले. ते येण्यापूर्वी
या देशाचा GDP जगाच्या 25% होता. त्या व्यवस्थेमुळेच होता ना. जगाचा GDP 25% होता. एवढंच काय, स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस $1 आणि रुपया हे बरोबर किंमत होती त्यांची. आज $1ची किंमत ₹75 झालेली आहे. इतकं रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे. का? कारण देशाचं दारिद्र्य. प्रचंड कर्ज, जागतिक कर्ज घेतलं आणि जागतिक कर्ज घेतल्यानंतर रुपयाचं अवमूल्यन होणार. तुम्ही जितकं जास्त कर्ज घेणार तितकं तुमचं रुपयाचं मूल्य कमी होणार. ठीक आहे, आता नवीन सरकार आहे, मेक इन इंडिया वगैरे चांगले कार्यक्रम राबवत आहे. आता GDP परत वाढण्याच्या मार्गावर आहे. हा भाग वेगळा. परंतु विवेकानंदांनी ह्या गोष्टी आधीच सांगून ठेवलेल्या होत्या की ह्या गोष्टी करा. देशासाठी मरमिटण्यासाठी तयार व्हा. त्यांनी किती माहिती? फक्त 1000 कार्यकर्ते माहिती, 1000 युवक कार्यकर्ते माहिती होते. दुर्दैवाने त्यांना जास्त आयुष्य मिळालेलं नाही. आपण हा व्हिडिओ विवेकानंद जयंतीच्या पूर्वसंध्येला, म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपण करत आहोत. विवेकानंदांच्या स्मृतीला अभिवादन करू. विवेकानंदांचे जे विचार आहेत, संन्यासी म्हणून नाहीत ते, योद्धा संन्यासी, विश्वविजेता, गर्व से कहो हिंदू म्हणणारा हा थोर संन्यासी जास्त आयुष्य काही जगू शकला नाही. कारण त्यांची आयुष्याची सुरुवातच मोक्षासाठी झालेली होती, मोक्ष मिळवण्यासाठी. परंतु त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना थांबवलं. त्यांनी सांगितलं की तुझी साधनेतली आध्यात्मिक उंची इतकी आहे की तू ती कधीही मिळवू शकतोस, परंतु या राष्ट्रासाठी तुला जगायचं, या राष्ट्रासाठी तुला कार्य करायचं आहे. म्हणून त्यांनी त्यांना आदेश दिला. निर्विकल्प समाधी त्यांना घेऊ दिली नाही. निर्विकल्प समाधीचा अनुभव त्याने शक्तिपात पद्धतीने त्यांना अनुभवला. आणि मग शेवटी 39 वर्ष 5 महिने झाल्यानंतर विवेकानंदाने, त्यांना अनेक आजार वगैरे होते, नाही असं नाही, परंतु समाधी घेतली, समाधीस्थ झाले. विवेकानंद अधूनमधून असं समाधीस्थ व्हायचे. मग त्यांना उठवायचं असेल, जागं करायचं असेल तर रामकृष्ण परमहंस असं नाव उच्चारलं की विवेकानंद असे कडबडून जागे व्हायचे. परंतु 4 जुलै 1902 रोजी ते जे समाधीला बसले, ते रामकृष्णांचं नाव घेतलं, त्यांना अनेक प्रकारे उठवण्यासाठी ते उठले नाहीत, मोक्ष त्यांना प्राप्त झाला. तर अशा थोर प्रबोधनकाराला, थोर योद्धा सैन्यासाला, थोर विश्वविजेत्याला, हिंदू धर्माची पताका विश्वामध्ये नेऊन हिंदू धर्माचं महत्त्व सांगणाऱ्या थोर व्यक्तीला आपण अभिवादन करू आणि आपण येथेच थांबू. धन्यवाद.